आपापल्या आतरणाच्या घड्या तरी करत जा की जॉब करत करत घरचे काम करणं किती अवघड आहे. अहो वहिनी, अभ्यास करत करत पण घरचं काम करणं पण अवघड आहे. अहो टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा की मला प्रोजेक्ट रेडी करायचा आहे. अहो वहिनी, माझा आत्ताच अभ्यास संपलाय, जरासं रिलॅक्स व्हायला टीव्ही बघा म्हणलं तर झालं का तुमचं कथन सुरू? नको नको टीव्ही लावू नको, पिंकी मध्ये अभ्यास करायला तिला डिस्टर्ब होते. त्याने डिस्टर्ब करतात तेव्हा मला काहीच म्हणणार. तुमची बहीण हुशार बी आहे आणि बोलायला बी तेवढीच गुलाम आहे. हा लई हुशार आहे. आता बघ किती ना 10वीला 90% वरील मार्क घेते. आपण तिचं सायन्सला ऍडमिशन घेऊ. असं थोडंच आहे की हुशार असेल आणि जास्त टक्केवारी असेल तर सायन्सलाच ऍडमिशन घेऊ. कॉमर्स पण ऑप्शन आहे की. अहो आजच्या तारखेमध्ये सायन्स आणि कॉमर्स मध्ये तेवढेच पॅकेजेस आहेत. हो पण कॉमर्स मध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? अहो आपल्या मराठवाड्याची हीच थिंकिंग आहे की 90%च्या वर मार्क पडले की सायन्स घेऊ. कॉमर्स मध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कॉमर्स मध्ये पण आजकाल कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब भेटतात. पुणे आणि मुंबईला सगळ्यात जास्त जॉब्स हे कॉमर्स मधून भेटतात आणि ऍडमिशन पद्धती जास्त होतात. जास्त मार्क्स पडले म्हणजे सायन्सच घेऊ असं काही नाही. आपण कॉमर्स पण समजून घेऊ शकता. ते कसं? अहो आपल्या नांदेडच्या ब्रिलियंट कॉमर्स अकॅडमी मध्ये एप्रिल मध्ये चाणक्य बॅच चालू होती एका महिन्याची, ज्यामध्ये कॉमर्सची ओळख होती. ते बॅच ताईला जॉईन करायला सांगा आणि मग तुम्ही ठरवा की तुमच्या बहिणीसाठी काय करायला पाहिजे. हो मी उद्याच जाऊन भेट देतो. वहिनी चहा कराव, मी आताच काम करून थकलीये. मी पण अभ्यास करून थकली ना. बाई तुम्ही दोघी बी राहू द्या, मीच करतो.